खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात यावा आणि त्याला सह आरोपी करावं अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे। या मागणीसाठी आज पूर्ण देशमुख कुटुंबीय मोबाईल टॉवरवरती चढून आंदोलन करणार आहे। खंडणी प्रकरणामध्ये गेल्या 13 दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे। सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवरती कराड याचा कोठडीतला मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरेल। अहमदाबाद महामार्ग म्हणून प्रसिद्ध असलेला भाईंदर ते तलासरी या महामार्गाची दुरुस्ती आणि काँक्रिटीकरण मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे। त्यानुसार भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं नियोजन केलंय। एकूण 700 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे। चेन्नई ते दिल्ली राष्ट्रीय महामार्ग 48 असं या महामार्गाचं नाव आहे। पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट आणि मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकाबाहेर टॅक्सी चालकांकडून प्रवाशांची सर्रास लूट सुरू आहे। मुजोर टॅक्सी चालकांकडून मीटरनं जाण्यासाठी नकार देऊन प्रवाशांना केवळ शेअरिंगचा पर्याय उपलब्ध असल्याचं चित्र दिसतंय। विधानसभा निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द केलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पुन्हा हालचाली सुरू केल्या आहेत। या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया MSRDCनं सुरू केली आहे। त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला। केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणालीमुळे कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या 78 लाख निवृत्त वेतनधारकांना आपलं निवृत्ती वेतन कोणत्याही बँक शाखेतनं काढणं शक्य होणार आहे। 1 जानेवारी 2025 रोजी CPPS यंत्रणा लागू करण्यात आली आहे। आता 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे। भारतीय रेल्वेकडून क्रीडा कोट्यातून विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे। मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असून या कामामुळे रेल्वेच्या थांब्यामध्ये बदल करण्यात आलाय। हे काम पूर्ण झाल्यानंतर या प्लॅटफॉर्मवरनं 24 डब्यांच्या मेल एक्सप्रेस धावू शकणार आहेत। विस्तारीकरणाचं काम अंतिम टप्प्यात असून फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे। आता प्रवाशांना ट्रॅव्हलच्या तिकिटातच विमान प्रवास करता येणार आहे। एअर इंडिया एक्सप्रेसनं फ्लॅश सेलची घोषणा केली। यात फक्त 1500 रुपयांपेक्षा कमी किमतीत विमान प्रवास करता येणार आहे। 19 जानेवारीला आरे ते BKC या पहिल्या टप्प्यातील भुयारी मेट्रोच्या विमानतळ T2 स्थानकाचा प्रवेशद्वार देखभालीसाठी बंद असणार आहे। त्यामुळे प्रवाशांना A2 प्रवेशद्वाराचा वापर करावा लागणार आहे। राज्यातील अनेक बस स्थानकं बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावरती विकसित करण्यात येत आहेत। या एसटी आगारांमध्ये प्रत्येक जिल्ह्यात 25 तर मुंबईतील बोरिवली आगारात 100 खाटांचं रुग्णालय एसटी कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलं जाणार आहे। राज्यातील 1,40,000 डॉक्टरांची नोंदणी पूर्ण करण्यात आली। मात्र ज्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही त्या डॉक्टरांवरती नववर्षात कारवाई केली जाणार आहे असा निर्णय महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं घेतलाय। राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयात स्तनपान कक्ष बांधला जाणार आहे। सामाजिक उत्तरदायित्व निधीतनं 70 हिरकणी कक्ष साकारण्यात येणार आहे। भोगीनिमित्तानं मार्केट यार्डातील घाऊक बाजारात फळभाज्यांची मोठी आवक झाली आहे। भाज्यांना मागणी वाढल्यामुळे भेंडी, पापडी, वालवर आणि पावटा, वांगी, गाजर, भुईमूग, शेंगा या फळभाज्यांच्या दरात देखील 10 ते 20% वाढ झाली आहे। दूध उत्पादन क्षेत्रात उत्तर प्रदेश राज्यानं बाजी मारली। उत्तर प्रदेशात एका वर्षात 38.78 दशलक्ष टन दूध उत्पादन करून विक्रम केला गेलाय। नागपूर मेट्रो रेल्वे मार्गाजवळ पतंग उडवू नका, नायलॉन मांजाचा वापर टाळावा असं आवाहन नागपूर मेट्रो प्रशासनानं केलंय। पतंग किंवा मांजा विद्युत तारांमध्ये अडकल्यामुळे दुर्घटना घडू शकते, त्यामुळे हे आवाहन करण्यात आलंय। PMPML बसमधनं विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। मागील वर्षभरात तब्बल 18,000 प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केला असून प्रवाशांकडून 1 कोटींहून अधिक दंड वसूल करण्यात आलाय। टोरेस कंपनी घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। या घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत खासगी ज्वेलरी फर्मच्या 3 उच्च अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे। मुंबईतील 100हून अधिक उड्डाणपूल, पादचारी पूल, स्कायवॉक, सबवे आदींची दुरवस्था झाली असून त्यांच्या तातडीच्या आणि मोठ्या दुरुस्तीची गरज आहे। मुंबईकरांचा प्रवास मात्र त्यामुळे जीवघेणा बनलाय। त्यातील 8 पूल धोकादायक बनल्यामुळे ते पादचारी आणि वाहन चालकांसाठी आधीच बंद केलेत। कुर्ला बेस्ट अपघाताला महिना उलटला तरी देखील उपक्रमकडून ना अपघाताचा अहवाल समोर आलाय ना उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदी कायम अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे। गेल्या 4 वर्षात 3 महाव्यवस्थापक झाले, त्यामुळे महाव्यवस्थापकाची बेस्ट घडी काही बसेना अशी परिस्थिती उपक्रमाची झाली असल्याचं चित्र आहे। मुंबईत RTOनं 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवरती HSRP लावणं बंधनकारक केलंय। याची अंमलबजावणी 7 जानेवारीपासून सुरू करण्यात आली असून
पहिल्या 2 दिवसात सुमारे 10,000 वाहनांवर बसवण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. जे रुग्णालयात 36 वर्षांच्या एका मेंदूमृताच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे 7 रुग्णांना जीवदान मिळालं. या अवयवदानातनं 2 किडन्या, फुफ्फुसं, हृदय, स्वादुपिंड, यकृत, लहान आतडं आणि डोळे दान करण्यात आले असून मुंबईतील या वर्षातील हे दुसरं अवयवदान आहे. पालिकेतर्फे रस्ते धुवून स्वच्छ करणं, रस्त्यावरील धूळ साफ करणं, त्याचसोबत कचरा उचलणं या कामांसाठी वेगवेगळ्या अद्ययावत यंत्रांचा वापर केला जातोय. त्यासाठीच मार्चपर्यंत आणखी 15 यांत्रिकी झाडू, कचरा उचलणारी यंत्र घनकचरा विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. येत्या काळात पुण्याची ओळख इलेक्ट्रॉनिक क्लस्टर म्हणून समोर येईल. उद्योजक आणि कंपन्या पुण्यामध्ये आकर्षित होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मत मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. शिवडी नावाशेवा अटल सेतूवरनं वर्षभरात 82,81,000 वाहनांनी प्रवास केला. दर दिवशी सरासरी 22,814 वाहनांचा या मार्गावरनं प्रवास होतोय. कष्टकरी सर्वसामान्य नागरिक, महिला, शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांसाठी मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरासोबतच संपूर्ण राज्यात परवडणारी घरं उभारण्याचा महायुती सरकारचा अजेंडा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सर्वसामान्यांच्या घरांसंबंधी कायदा करणं आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आपण घेत असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.